आरतीला घेते चावी माझ्याकडे आहे. ये सामान घेऊन घरी जाऊया. चला. पाणी पाणी पाणी. हे बघ काय करतात बघ बरोबर काय करतात. हे बघ काय बनवलंय. डोंगर बनवला डोंगर. आज आमचा रविवार. काय आणलंय हा किती आणल्या. दोन कोंबड्या. आणि कुठे आपल्या चुल्यावरती ना. हा बाबू हा शोनू थांब. हा हे बघ शुभ सकाळ. गुड मॉर्निंग. आज चाललो आहे आपल्या गावी. तर अचानक म्हणजे आज शनिवार रविवार आहे. तर 1 तारीख आणि उद्या 2 तारीख तर अशी सुट्टी आहे. तर अचानक निघालो गावी. जायचं आपल्याला केलशीला. तर थोडे कामं आहेत. काही कामासाठी आपल्याला निघायचं आहे. अचानक आज सर्व फॅमिली सहपरिवार सर्व आम्ही चाललो आहे. दोन्ही गाड्या आहेत. इनोवा पण आहेत आणि दादाची नवीन गाडी आहे ती पण आज घेऊन जाणार आहे. तर रस्त्याचा आपला प्रवास आणि रस्त्याचे अपडेट ते तरी आपल्याला माहिती पडतील कशी आहेत. चल निघूया. काय या गाडीत जायचं. हां अच्छा मग ठीक आहे. हां त्या नवीन गाडीमध्ये नको. ठीक आहे. तर आता येईल ती गाडी. हां मग आपण निघूया. किती उशीर. चला आता भाऊ आला. निघालो. नितेश हा गाडी चालवणार. नितेश हां तर आम्ही नवीन गाडीमध्ये बसलेलो आहेत. नितेशनी घेतलेली नवीन गाडी. निधी आहे. आम्ही चौघच आहोत. आणि आपली इनोवा गाडी कुठे गेली का फाटून. ती गाडी निघते. चल सकाळचे 8 वाजलेत. आज शनिवार आहे म्हणून जास्त ट्रॅफिक नाही आहे. नाहीतर या रस्त्यावरती भयंकर ट्रॅफिक असतं. गोरेगावला पोहोचलो आम्ही. आता गोरेगाव क्रॉस करतोय. तर आता असं चाललेलं आहे. सकाळी पाऊस तर आता आहे नाही. पुढचे अपडेट आपण बघूया रस्त्याचे कसे आहेत. असं एकदम गाडी चालवताना कसं फील होतं आता. जाऊ दे सावकाश. आज शनिवार आहे म्हणून वाशीचं पण आहे रोड थोडं खालीच होता ना. 1 तास लागला तरी इथे पोचायला. ठीक आहे. जस्ट आत्ता CNG भरली फुल केली आहे आणि आपली नवीन गाडी घेऊन जातोय आपण गावी. CNG फुल केली पनवेलला. तर आता निघालो आम्ही केलसवे फाटा. आता इकडे येईल तर तिथून आम्ही तो रोड घेऊ कोकण गोवा रोड. आणि मग पुढे कुठे जरी चहा नाश्त्यासाठी थांबवू. कारण का जाताना जरा असं वाटतं की थांबत जावं. पण जेव्हा आपण एकदा तिथून निघतो गावातून त्यावेळी मुंबईलाचा प्रवास असतो त्यावेळी मग काय थांबायची इच्छा होत नाही. तर अशा प्रकारचा प्रवास आमचा चाललेला आहे. ही तू गाडी चालवतोय. त्याला आता नवीनच चालवतोय. पाठी यायला लावलेलं आहे गाडीला. आणि त्याने व्यवस्थित गाडी चालवावी त्याला थोडं मी पण ट्रेनिंग देतोय की बाबा कशी आपण कसं आम्ही प्रवास करतोय. म्हणून आज मला खास करून व्हिडिओ काढायला तो वेळ भेटला. कारण का जेव्हा मी गाडी चालवायचो तर मलाच व्हिडिओ काढायला लागायची आणि गाडी चालवायला पण त्यावेळी भेटायचं नाही. तर असं झालेलं आहे की आता हा आहे तर मी याला सर्व सांगू शकतो आणि स्वतःही व्हिडिओ काढू शकतो. तर पुढचा प्रवास आपण बघूया. रस्त्याचं पण अपडेट देत राहील आणि आपला प्रवास असंच चालू असेल. कोकण गोवा रोड आपल्याला लागलेला आहे. तर या अशा प्रकारे आता आपला प्रवास चालू झालेला आहे. वाजलेत आहे इथे आम्हाला वाजले 2-2.5 तास म्हणजे
2 तास लागले पोचायला. थोडं मध्ये मध्ये ट्रॅफिक भेटलं तर आपण आता पुढे जाऊया. पुढचा रस्ता बघूया. जरा चहा नाश्त्यासाठी मध्ये गाडी थांबवायचं आहे. तर ती आपली पुढची गाडी गेली आहे ती कुठेतरी पुढे थांबलेत. बघूया कुठे आहे ते. एक टोल नाका येईल, टोल नाक्याच्या पुढेच ते उभे आहेत. तर अशा प्रकारे आता जरा आपण आपला प्रवास चालू ठेवला आहे. रोड आता एकदम मस्तपैकी चांगले झालेले आहेत. आणि आता पेनला पोहोचलो आहे आणि आपल्या दोन्ही गाड्या इथे आलेल्या आहेत. ही नवीन गाडी घेतली आहे नितेशनी. तर ती एकदा पहिल्यांदा आपण या गाडीला घेऊन जातो आहे आणि त्याचा हात पण साफ नाही तर पूर्णपणे त्याला जरा गाईड करतो आहे कशी गाडी चालवायची 2 गाडीचं गॅप ठेवून. तर तोच गाडी चालवणार आहे. तर इथे थांबलो तर आता आपण मस्तपैकी नाश्ता आणला आहे वहिनींनी बनवून सकाळी. तर नाश्ता करून इथून निघूया कारण पुढे अजून आपल्याला भरपूर प्रवास करायचा. तर हे बघा असं इथे लोकेशन आहे पेनच्या इथे. तर व्ह्यू बघा किती भारी आहे. हिरवंगार झालेलं आहे पूर्ण. इकडे तिकडे एक बंगला दिसतोय लांब. तर अशा ठिकाणी आम्ही थांबलो आहे आणि आता नाश्ता करूया आणि इकडचा प्रवास तिथून मग आपला चालू आहे. चल प्लेट घ्यायची ना या नाश्ता करायला. हे बघा डोसा आहे. याला काय काय बोलतात त्याला? उत्तप्पा, घावणे आणि हिरवी हिरवी चटणी आहे. आणि बाबू काय खाते तू? पापा डोसा पापा खाते. चला या मग आपण मस्तपैकी आता आहे छान झाले. चला हे करून नंतर निघूया. मस्तपैकी झालाय. मस्त हिरवगार एकदम झालेलं आहे सर्व. तर रोड मस्त आहेत गणपतीसाठी यायला. अजून तरी सर्व्हिस रोड आम्ही पकडलं नाही कुठलं. सर्व ब्रिज एकदम चांगले ओके आहेत. तर आणि या टायमाला सोमवारी गणपती आहे म्हणजे शनिवारी शुक्रवारी लोक निघणारे असतील म्हणजे रविवारपर्यंत कोण थांबणार नाहीत. आता फक्त तिकीट बुकिंग झाले असतील ते रविवारी निघतील. अशा प्रकारचा एक रोड आहे. पहिला आम्ही हा ब्रिज नाही पकडायचो. आम्ही जेव्हा वडकलला थांबायचो ना तेव्हा ते खालून यायचो आणि हा सर्व्हिस रोड बाजूचा या रोडने तिथे बाहेर पडायचो. मस्त झाले तो रोड. तेवढं पुढे आल्याच्या नंतर नागोटण्याच्या पुढेच आहे तो हे सर्व. भरपूर बेकार आहे रस्ते. आता हे असेच राहिले ना तर गणपतीला खूप प्रॉब्लेम होईल कोकणात जाण्यासाठी. बापरे खडांग 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 खडांग. दुपारची वेळ आहे मानगावला पण थोडं हायवे बी हलका हलका आहे ट्रॅफिक. ठीक आहे तरी पण 12:25 झाले. आंबेतला पोहोचलो आहे. आंबेच्या ब्रिजच्या इथे. आणि गेल्या 20 दिवस अगोदर इथे बोट लागल्या होत्या तर त्या आता हटवण्यात आल्या आणि आज 1 ऑगस्टला हा ब्रिज खुला करण्यात आलेला आहे. तर गाड्या छोट्या 4 चाकाच्या तरी सध्या चालू आहेत. तर अशा प्रकारे बेफिकर तुम्ही गाडी घेऊन येऊ शकता 4 व्हीलर. तर ही अपडेट आहे. चला मग भेटूया. आता सीधा गावी पोचूया आपण. आता पोचलो आहे मंडणगडला. आंबेडचा ब्रिज तुम्ही पाहिला असेल. जास्त काय थांबलो नाही.
थोडी अपडेट तिकडची मी तुला दिली. आणि आता मंडणगड डेपोला जस्ट आम्ही पोचतो आहे. तर नितेश गाडी चालवत होता, तर त्याला झोप यायला लागली, तर त्याला बोलू जरा तू आता विश्रांती घे. बाकी आतले रस्ते थोडे माहिती नव्हते आणि सिंगल रोड आहेत म्हणून जरा बोललो मीच घेतो बोललो. तर अशा प्रकारे इथे तहसीलदार ऑफिस आहे मंडणगडला. आणि पुढची अपडेटची रस्ते तुम्हाला कामं चालू आहेत ती दाखवतो. 100 मीटरच्या अंतरावरती थोडंसं मंडणगडला हे रस्त्याचं काम बाकी आहे, थोडं राहिलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे अजून रस्त्याची कामं झाली नाही आहेत. पावसाळा चालू झाला आणि आता गणपती येतील, तर प्रशासनाने यावर लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर हा रस्ता चांगला करण्यात यावे. जस्ट मंडणगडला आम्ही आता पोहोचू. जस्ट आत्ता मंडणगड डेपो समोर तुम्हाला दिसते. मंडणगड डेपो आपण जाऊया. इथे मंडणगड किल्ल्यावर जातं आणि आपल्या गावी केळशीला जातं. गेल्या टायमाला तुम्ही बघितलं इथे सिमेंट कॉन्क्रीट हे टाकलं नव्हतं, आता रोड झाला आहे, बऱ्यापैकी झालं आहे. तेव्हा रस्ता जरा काम चालू होतं आणि अशा प्रकारे आता हे ट्विन म्हणजे 2 रस्ते येणं जाण्याचा मार्ग खुला करण्यात आलेला आहे. छान प्रकारे झालेलं आहे. एका बाजूला आपण रस्ता न झाले म्हणून त्याचं नाव पण ठेवतो, पण हां काम झालं आहे तर बरं वाटतं. हो काम केलं आहे. तर अशी अपडेट आहे. चला आता आपण पुढचा मार्ग आपला पकडूया आणि निघूया. गॅस भरायचं आहे इथे मंडणगड पुढे पेट्रोल पंप गॅस आहे. CNG भरून मग आपण निघू. चिचगरला पोहोचलो होतो. नाही चिचगर नाही, देवारे. आता याच्यानंतर चिचगर येईल. देवारेला पोहोचलो आहे. वाजलेत आत्ताशी 2:40 झालेत. एकदम शांत आहे. पुढे चिचगरला पोहोचू आपण. चला चला हे वेलासला चाललं आहे. हे केळशी फाटा आला. केळशी फाटाला आणि आता केळशी फाट्याचे रस्ते बघूया कसे आहेत. थोडे आहेत आतमध्ये जरा असेल, पण सिंगल रोड आहे. बघू इथून आहे पण 15-20 मिनिटाचा रस्ता इथे आहे. बघू आता पोचलो चिचगरला. दुपारचे वाजलेत 2:50 झालेत आणि आता इथून आपल्याला अजून 10 मिनिटं लागतील. हे बघताय तुम्ही, हे आलं भारजा नदीचा पूल. हे गेला वेलास, साक्री, आंबोली आणि हे भारजा नदीचा पूल. पावसामध्ये पूर्ण 2दा पडला होता बोलतात. तर तिकडेच बस थांबायची पाठीमागे. अशा प्रकारे बघा मस्त पाणी वाहते. आता भरती होती वाटतं, आता ओटी लागले आणि पाणी चाललंय समुद्राच्या दिशेला. चला आपण हे भारजा नदीचा पूल आपण हे केलं. मांदिवलीला पोहोचलो. आता मांदिवली गाव येईल पुढे आणि हे आला मांदिवली की काय आहे. चला पुढे बघू आता. चला फायनली आपण आता केळशीमध्ये प्रवेश केला आणि नवानगरला इथे पोहोचलोय. दुपारची वेळ आहे. पूर्ण एकदम शांत आहे आणि आपल्या एंट्री करण्यात पहिलंच गणपतीचं
बाप्पा मोरया. पोचलो इथे टाईमवर. आणि हे केलशी बाजार चालू झालं. तर गाडी दुसरी येते पाठीमागून, ती अजून जोडा पाठी आहे. तर मी काय थांबत नाही, इथून आता डायरेक्ट घराच्या दिशेला आपण जाऊया. हो, गाडी आली. गाडी आली होती म्हणून थांबलेलो. तर आपण दुपारची वेळ आहे ना, सर्व शांत आता झोपले असतील, शेतात कामाला गेले असतील. नाही तर चला, हे बाजार श्री महालक्ष्मी. ते एस टी आली तर प्रॉब्लेम होऊन जातो. हां, चाललेत वाटतं, मच्छी पकडायला चाललेत. जितू गेला. हो, नो नो नो. जितू पण आलं वाटतं गाडी घेऊन. चला, फायनली आपण पोचलो आपल्या निधिया घराच्या इथे. दे का, पोचलो. बाहेरला घेते, चावी माझ्याकडे आहे. ये सामान घेऊन घरी जाऊया. चला, असं आहे, गाड्या बाहेर लावल्यात. घराच्या इथे पोहोचू. अरे पोचलं, चावी तर माझ्याकडे आहे ती. चला, ते गाडी आणून ठेवली वाटते मामा. सारून ठेवलं आहे. हो, सर्व सामान आणलं. चला, गावी पोचलो आणि काय बोलाय, पुलाईस एकदम झणझणीत. 3:30 झालेत. हो. संध्याकाळी मग आता काय 2 कोंबडे ना गावठी. 2 गावठी कोंबडे आहेत. आणि आता थोडंसं थोडा लोणचा, बटाटे. आणि आता समुद्रावरती जाऊ आम्ही. आणि आता जरा जेवून घेऊया, नंतर मग समुद्राला जाऊया. नंतर मग तिथून 2 गावठी कोंबड्या आणून उद्याची तयारी करू, म्हणजे रात्रीची तयारी सर्व. चला, कसं वाटते पिकनिक? अचानक भयानक झालेली. कशी पिकनिक? हा ना, मस्त प्रवास झाला. उपास पण आहेत बरेच जणांचे. आता बघू काहीतरी. हे आहे अशी खिचडी बनवली आपले हे काय पुलाव बोलते. दुपारी आलो, जेवण झालं, मस्त झालं. संध्याकाळ झाली आहे. संध्याकाळचं तर समुद्रावरती आम्ही फेरफटका मारा चाललो आहे. परत उद्या भेटणार नाही, कारण का उद्या सकाळी लगेच निघायचं आहे. तर आपण समुद्राची दृश्य काहीतरी असं बघूया. चला चला, झाली तयारी. दोन्ही गाडी आपल्या इथे लावल्यात मस्तपैकी. हां, ही एकच गाडी घेऊया, इनोवा मोठी आणि छोटी आपली ठेवले. बाबू बाबू समुद्रावरती, समुद्रावरती चला चला. काय मग निधी? हां चला, आम्ही मागे बसतो आता. हे सर्व गँग एकदा भरली पाठीमागे आणि मला पाठी बसवलेलं आहे सर्वांनी. हे मी एकदम पाठीमागे बसलो, मस्त सर्व पुढे बसलेले आहेत. माझी पोरगी पण आहे, तिला समुद्रात घेऊन जायचं. थोडं उशीर झाला पण चालेल. मस्त वातावरण आहे कोकणाचं. हे आपलं राम मंदिर आहे आणि गाडी पास होते इथून. जरा सावकाश जाऊ दे, आजूबाजूला गाड्या आहे बघा. राम मंदिर एकदम मस्त आहे आणि कोकणाची वाडी आहेत आपल्या पुढे सर्व लाईनीत आहेत.
एक नंबर. जय श्रीराम. तर असे जुने घर आहेत बाजूला तुम्ही बघू शकता. हे रस्ता आहे आणि इथून चालू होतात ते कोकण्या वाड्या, म्हणजे सुपारीची झाडं, नारळाची झाडं अशा पद्धतीत आहे. आणि हा समुद्रावर मार्ग जातो. तर समुद्र नाही दाखवत मी, साईडने तुम्ही बघू शकता एवढं भरलेल्या वाड्या आहेत. आणि त्यानंतर आपण त्या समुद्रावरती तुम्हाला दाखवतो मी कसं आहे ते एकदम. चला. हो हां हे बघ असं करायचं मयूर. हां हे बघ हां असं हां असंच पाईप टाकून पण 2 पाईप टाकायचे आपण. हां कशाला? मस्त आहे ना एकदम. संध्याकाळ होत चालले, 6:30 वाजलेत. तरी थोडं दिवस आहेत आणि आता आपण समुद्रावरती पोहोचतो, समुद्र मार्गाने. गाडी आलते इथूनच मस्त वाटते बघा ना, किती छान एकदम मस्त वाड्या. त्या वाडीमध्ये अशी घरं आहेत एकदम. फायनली पोचलो आम्ही समुद्रावरती. इथे गाडी लावलेली आहे आणि इथून आम्ही चाललो आहे आपल्या बीचवरती. 5 मिनटं लागले अंतरावरती. मस्तपैकी एकदम बघा, इथे असं घसरगंडी, झुले विले, पाळण्या बिळण्या आहेत आणि इथे थोडीशी सुरूची झाडं आहेत. अशा प्रकारे ते समुद्रावरती आलो आहे. तर जबरदस्त असा व्ह्यू तुम्ही आता बघू शकता. संध्याकाळची वेळ आहे, 6:30 झालेले आहेत. तरी पण एकदम मस्तपैकी उजेड आहे, बरेपैकी आहे. बाबू कसं वाटतंय समुद्रावरती? हां पाणी पाणी पाणी. चला फायनली समुद्रावरती पोचलो. 5 मिनटं लागले. हे सर्व एकदम गँग आपली एकदम तयार होऊन आलेली आहेत फुल टू. आजचा दिवस म्हणजे घरी काय थांबलो नाही, लगेच पोचलो. दुपारचं जेवण केलं, थोडंसं काय काम होतं साफसफाई करून आणि त्यानंतर आपण समुद्रावरती. आता संध्याकाळी 2 गावठी कोंबड्या आणून मस्तपैकी आपलं जेवण बनवायचे आहेत. कोणाकोणाचा उपास आहे त्यासाठी मग उद्याची तयारी पण आजच होणार आहे. आणि जेवण बनवून झाल्याच्या नंतर मग उद्या दुपारी जेवण करून जास्त काय बनवणार नाही, पार्सल घेऊन आपल्या छोटंसं डॅम कुठे भेटेल तिथे आपण जाऊ. तिथून नंतर मग एन्जॉय करून मग डायरेक्ट मुंबईला. असं आहे. शनिवार रविवार मस्त की आपली सुट्टी असते. पहिला आणि तिसरा रविवार शनिवार सुट्टी असते. तर चालू असतो कधीतरी. पण आता श्रावण महिना पण चालू होणार आहे. तरी आम्ही श्रावण महिन्यामध्ये आमचं घरी गणपती असल्यामुळे आम्ही एकदम कडक सावण असतो, म्हणून नॉनव्हेज हे आमच्याकडे चालत नाहीत. तर त्यासाठी आम्ही आता हा रविवार आणि पुढच्या रविवारी आम्ही गोराई साईडला आहेत नाईटमध्ये आणि ते पूर्ण कंपनीतली परत एन्जॉय करायला. तर इथे आलो आहे. तर बोललो आज एन्जॉय करूया आणि त्यानंतर बघू संध्याकाळी. चला भेटूया मस्त. पाणी पाणी पाणी. हे बघ काय करतात बघ बरोबर, काय करतात बघ. काय बनवलं आहे? डोंगर बनवला, डोंगर. हां काय बनवलंय? काय बनवलंय? डोंगर बनवलाय. हां संध्याकाळचे 7 वाजायला आलेत. तर 7-8 मिनटं बाकी आहेत. तरी तुम्ही बघू शकता मस्तपैकी एकदम उजेडात आहे. काय अजून काळोख झाला नाही, दिवस मोठा आहे, पाऊस नाही आहे गावी. पण समुद्रामधली जी घाण आहे ना, समुद्राच्या पोटाने सर्व बाहेर टाकलेली आहे आणि जिथे तिथे सर्व कचरा एकदम गोळा झालेला आहे. तर बाकीचं एकदम आता पाणी स्वच्छ आहे, आंघोळ करण्यासारखं आहे आणि मस्त आहे एकदम. आता आपली संध्याकाळची तयारी आहे, बघू. तेव्हा पक्षी आहेत ना, हां पक्षी आहेत ना. चला तिथे फोटो काढायला बोलत आहे. या लवकर या बाबू. समुद्राच्या पाण्यात जायचंय. हा फोटो काढा हात त्याच्यावर तसा. आपण काढ. पाणी तुला पाणी पियायचं आहे. हा चल पाणी प्यायला. बोला चंद्रभागेच्या तिरी पाणी. चंद्रभागेच्या तिरी आयला हरी ते पहावी ते वरी विठ्ठल विठ्ठल जय हरी. कुठे जायचंय? कुठे जायचंय?
पूजेच्या पाण्यात आपण आहे हा. रात्र झाली काळं झालं. घरी जायचं आता जेवायला. आज आमचं रविवार. काय आणलंय हा? किती आणल्या? 2 कोंबड्या. आणि कुठे आपल्या चुल्यावरती ना? हा बाबू हा शोनू थांब हा. हे बघा आपली गावठी कोंबडी आहे, मस्त रक्ती पण आहे आणि सर्व तयारी झाली आहे. पटापट मस्तपैकी आपल्या चुल्यावरती तयार होणार आहे. हे पण टाकायचं आहे ना. असं मस्त झणझणीत झालंय भाई गावठी कोंबडा. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आज चाललोय आम्ही. कुठे चाललोय बाबू? कुठे चाललोय? स्विमिंग पूलला ना. स्विमिंग पूलला जाणार आहे आता. सर्व तिची गँग आले, मैत्रिणी आहेत. हां काय स्विमिंग पूलमध्ये जाणार आंघोळ करायला? हां स्विमिंग पूल पाण्यामध्ये दुसरा आज दिवस आहे, रविवार आहे. तर आज चालू आहे स्विमिंग पूल. आम्ही आता तिकडे आंघोळ विंघोळ झाल्याच्या नंतर मग परत घरी येऊ जेवू आणि नंतर मग आपला मुंबईचा प्रवास चालू होईल. असं घर आहे आपलं कौलारू. मॅट लावली आहे पाठीमागे. आपली इथून गल्ली आहे आणि हे आपलं परिसर आजूबाजूचा. तर अशा प्रकारे आता हे बघा हे असं आहे. परत हे आपला हा छोटासा जागा आहे. तिथं चिरेचं बांधकाम करून घेतलं. तर या प्रकारे निघायचं आहे. करून सर्व तयारी आता. आणि आता घरी एकदम पाणी आलेलं सकाळी. पाणी मिळून चला रिसॉर्टला निघूया. चला निघालो आम्ही. मुंबईचा प्रवास चालू करू. थोडं मध्ये आता बोलतात थांबायचं. ते गेल्या टायमाला आपण थांबलेलं तिकडे कारण का गरम भरपूर होतो आहे. तर थोडं आंघोळ विंघोळ तिथे करूया थंड पाण्याने. नंतर मग तिकडे सर्व येणार आहेत आणि मामा पण तिकडेच भेटणार आहे. कारण का काल मीटिंग होती म्हणून मामा इथे पोचलेला. तर म्हणजे आज आलेला, काल बसलेला गाडीत. तर अशा प्रकारे आता मामा पण आपल्यासोबतच आहे, जॉईन होणार आहे. तर तिकडे आपण गेल्या टायमाला चिचगडला गेलेलो. त्या टाईममध्ये जरा तिथे थोडंसं आंघोळ करूया. मग पुढे प्लॅन आपला चालू प्रवास मुंबईचा. अच्छा काय दिलं आहे? फणसाचे गरे. त्याच्यामुळे रडत होती. चला झालं. हां चला निघालो आपल्या एकदम. हे बघा दादाचं घर बांधलेलं आहे मस्तपैकी. तिथे झालेले आहेत आपले सर्व लाईनीत. आणि आपला छोटासा कोकणातला महल. आणि कारण का आपलं गावातलं घर म्हणजे बाबा स्वतःचं घर असणं गरजेचं आहे. बस भाई चला निघालो. प्रवास आपला चालू होईल. केलची बाजारात थांबलेलो आहे. तर दुपारचं आहे वातावरण. 1:45 मिनिट. हा बाबू हां काय काय देऊ? पाव हे काय? चला पाव घ्यायचं आपल्याला. तिकडे बाबू जायचं ना ते पाण्यामध्ये आंघोळीला. घेतलं. हां चला ठीक आहे. पाव घेतोय तो. उतरलाय काय पाव घ्यायला? विचार. हा घेतले. चला पाव घेतले. गाडी आपली पहिली. आता आपण घ्या पुढे लोक. आता मजा आली पण हा 2 दिवस जरा बरं वाटलं. जरा पाण्यामध्ये जरा थंड पाणी भेटलं. पाऊस नाही भेटला ना. पाऊस नाही भेटला. वाटलं होतं जरा. चला आपलं गोल गोल फिरणार आहे आता गाडी. झोपून की लवकर. एकदम उलटी होते ना गाडीत. पहिला झोपलं इथे. मम्मा पण झोपते. ए तू झोप लवकर. नगरला पोहोचलोय. झोपा लवकर. पाण्यात उतरायचंय. आपण हे घेतलंय पाण्यासाठी. बाल्टी नाही घेतली ना.
कालभैरव प्रसन्न. अरे निधी भाई गावातून तर निघालो आम्ही आणि चिचगडला जायचं होतं, पण प्लॅन आमचं जरा चेंज झालं. गेल्या टायमाला आम्ही चिचगडला होतो, तर हे बघा मस्त धबधबा आहे इथे खाली, स्वच्छ पाणी. हां, गाडी उघडतो आणि गाड्या तिकडे दोन्ही लावल्यात आपल्या. आणि हां बाबू पाणी जायचं. हां, आणि मस्तपैकी वाहता पाणी आहे, स्वच्छ पाणी आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता वरतून डोंगरातून पाणी येते ते निसर्गाच्या ह्याच्यातून. तर आज इथेच थांबायचं, मस्तपैकी थोडं थांबायचं. आता 2 तास आंघोळ करायची. जेवण आणलेलं आहे, पाव आणलेले आहेत, चिकन बनवलेलं आहे, राईस आहे, बरंच काय आहे. फुल एन्जॉय करून आपल्याला निघायचं आहे. फक्त जेवण आहे, जेवण करून निघायचं आहे, बाकी काही नाही, कुठल्या गोष्टी नाहीत. तर अशा प्रकारे आता कोकणातून आपण इथे एन्जॉय करून आपला पुढचा प्रवास मुंबईच्या दिशेला निघायचं. चल एन्जॉय करूया. फुल एन्जॉय. क्या धरण है भाई, कोकण का मजा ले रहे एकदम भाई. हे बघा चाललंय मस्त एन्जॉय. हे मांदेलीचं गाव आहे, इथे मांदेली स्टॉप आहे आणि मांदेलीच्या वरती एक आपला हे बांधलेला ब्रिज आहे. हा इथे जातो आपला केलशीला आणि हा जातो मुंबईला. तर गेल्या टायमाला आम्ही चिचगडला थांबलेलो, इथेच 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. पण आता पाऊस नसल्यामुळे पाणी नाही आहे, तर इथे एकदम मस्त भरभरून पाणी आहे आणि मस्त पाणी आहे. आणि केलशीमधून हो मस्त भाई, फुल एन्जॉय हो रहा भाई कोकणमध्ये. काय बाबा फुल कंटेंट भाई, एक नंबर एकदम मजा येते. मस्त भाई एकदम फुल एन्जॉय आहे, चाललं आहे आपलं. आणि तुम्ही बघू शकता आहे बघा, तिथून वाहता पाणी आहे एकदम ब्रिजच्या खाली. पाऊस आता काय आहे नाही. तर मस्तपैकी मांदिवली इथे आपण थांबलो आहे ब्रिजच्या खाली. आणि इथे मस्तपैकी धबधब्यासारखं पाणी आहे, आंघोळ करतोय, फुल एन्जॉय चाललंय भाई. 3 तास एकदम मस्त एन्जॉय केलं इथे, खरंच बरं वाटलं एकदम. आता श्रावण महिना चालू होणार आहे, मग आपलं काय नाही, सर्व गावठी कोंबडे आणलेले बनवून, काल बनवलेले. तर आज काल उपास होता बरेच जणांचा, तर आज सर्वांना ते आपलं जेवणाचं मस्त ते चाललेलं आहे. आणि आता जेवण झाल्याच्या नंतर आपल्याला मस्तपैकी मुंबईचा प्रवास चालू करायचा आहे. एक नंबर मजा, याला बोलतात एन्जॉय, पैसा वसूल पूर्ण. चला. आणि आत्ता पोहत होतो ना, हे बघा 5 रुपयाचा कॉईन भेटला आहे, एकदम जुना. त्याचं बरेच जुनं आहे, पण असो चला. म्हणजे काहीतरी असं वाटतं की बाबा आपल्याला इथून काहीतरी सुखाचे हे भेटलेले आहेत. आणि एक प्लेस आम्हाला भेटला आहे की मांदिवलीमध्ये आम्ही आलो तर कधी पण इथे नक्की येऊ. आता श्रावण महिन्या पुढच्या रविवारी पण यायचं प्लॅन होता, पण नाही, आपलं मुंबईलाच करायचं आहे. तर इथून निघूया, मुंबईचा प्रवास करूया आणि
पुढे आता तुम्हाला रस्त्याचा अपडेट दिलेले आहेत. आपण भेटूया. चला, आपण कुठे थांबलो आहे? नाश्ता करायला थांबलो आहे. नाश्ता करायला ना? काय नाव आहे? जोशी वडेवाले ना. थांबलो आहे आता मस्तपैकी. वडापाव, चहा आणि आपलं घेतलं आहे. थांबलो आहे इथे. अजून 3 तास आहे ना इथून? काय 3-3:30 म्हणजे 12 वाजेपर्यंत पोहोचतो. चला, ते आता नाश्ता करायला म्हणजे आता जेवायला आम्ही घरी पोहोचू. तर तिकडे आता काय बघू, ऑर्डर करू. आता वाजलेत 8 म्हणजे 8 वाजले तर आम्हाला 12 वाजतील पोचायला बोरिवलीला. जरा मस्त आपला चहा नाश्ता करूया आणि निघूया. गाडी चालवायचं आहे. लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करू. चला, फायनली आम्ही पोहोचलो आहे मुंबईला. घरी काही जाता आलं नाही, डायरेक्ट हॉटेलला आलं आणि सर्व लाईनीत आलं आणि जेवून आता इथून आम्ही घरी जाऊ. मसाला एक अल्बम बनवून व्हिडिओ अपलोड केला यूट्यूबला. त्याला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, गुड नाईट. भेटूया दुसऱ्या प्रवासात.